नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी साऱ्या कुलकर्णी. एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर. सरकारी पातळीवर सर्वाधिक भ्रष्टाचार, प्रत्येक कामासाठी 40% कमिशन. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप. खंडणी द्यावी लागत असल्यामुळे राज्यात नवे उद्योग येण्यास तयार नाहीत, चव्हाण यांचा दावा. कोल्हापूर शहरातील जलवाहिनीची गळती आणि पाणी दूषित करणाऱ्या ठिकाणांचा शोध घेणार रोबोटच्या साहाय्यानं. पाणी पुरवठा समितीच्या बैठकीत निर्णय. 80व्या स्वातंत्र्य दिनाचे कोल्हापूरकरांना वेध. तिरंगा ध्वज आणि बॅचचे ठिकठिकाणी स्टॉल, तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अनेक उत्पादनांच्या खरेदीवर सवलतींचा पाऊस. गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळ आणि पोलीस प्रशासनातील संघर्ष टाळण्यासाठी कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना. उत्सव शांततेनं आणि सुस्थितीत पार पाडण्याचं समितीसमोर आव्हान. आणि ऊन पावसाचा खेळ असला तरी पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरण भरल्यानंतर काळंबावाडी धरणात 90% पाणीसाठा. पुढील 2 दिवस पावसाचा मुक्काम कायम.